बोधगया येथून आणलेल्या बोधिवृक्षाच्या रोपाचे भंतेजी राजरत्नजी यांच्या हस्ते अमृतवन उद्यान मखमलाबादमधील तौली टेकडी येथे अमृतवन परिवाराचे संयोजन ज्ञानेश्वर काकड यांच्या पुढाकाराने मार्गदर्शनाने बोधिवृक्षाचे रोपण मोठ्या उत्साहात करण्यात आले। तसेच यावेळी भंतेजी राजरत्नजी यांनी उपस्थित अनुयायांना तथागत गौतम बुद्धाचे विचार आचरणात आणणे किती महत्त्वाचे आहे ते सांगितले। तसेच यावेळी बौद्ध वंदना घेण्यात आली। यावेळी धम्मविहार म्हसरूळ येथील वामनराव पवार, भाऊसाहेब पगारे, मनोज आहिरे यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच त्र्यंबक आहिरे, सुमनबाई आहिरे, अक्षय मोरे, शालिनी शिरसाट, सनी दानी, राहुल आहिरे, शुभांगी पाटील, कांताबाई आहिरे, सरला मोरे, शांताबाई साळवे, रुपालीताई साळवे, जगदीश साळवे, अक्षय मोरे आदींसह मोठ्या प्रमाणात धम्म अनुयायी उपस्थित होते। कार्यक्रम यशस्वीतेसाठी विश्वास जाधव, सुदर्शन काकड यांनी परिश्रम घेतले। बोधी वृक्षाचं रोपण पूज्य भदंत राजरत्न आणि विपशनाचार्य वामनजी पवार या दोघांच्या शुभ हस्ते या ठिकाणी रोपण झालेले आहे। आणि याला साक्ष म्हणून या बसलेल्या महिला, या बालिका आणि उपासक आणि ज्ञानेश्वर भाऊ आणि त्यांच्या सहकार्यांनी इथं परिश्रम घेऊन या उद्यानाची सुरुवात केली आहे। या आयुष्यात हे उद्यान भव्य दिव्य असं व्हावं आणि या ठिकाणी सर्वच धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी व्हावं अशी अपेक्षा करतो आणि थांबतो। जय भीम, जय बुद्ध। आज या ठिकाणी अतिशय पवित्र वातावरणामध्ये बोधिवृक्ष रोपण कार्यक्रम संपन्न झालेला आहे। बोधगया येथून आपल्याला बोधिवृक्षाचे रोपटे प्राप्त झाले आहे आणि ते आपण अमृतवन उद्यानामध्ये पूजनीय भंते राजरत्नजी आणि वामनराव पवार तसेच भाऊसाहेब पगारे आणि सर्व बंधू भगिनी माता भगिनींच्या उपस्थितीमध्ये याचं रोपण कार्यक्रम संपन्न झालेला आहे। या ठिकाणी पंचशील, आर्य सत्य, अष्टांग मार्ग तसेच जी बौद्ध धम्माची शिकवण आहे तिचं प्रचार प्रसाराचं काम या निमित्ताने या ठिकाणून सुरू होईल आणि त्यासाठी उपस्थित असलेल्या सर्वांचं आणि ज्यांनी सहकार्य केलं त्या आमच्या सर्व सहकाऱ्यांचं मनपूर्वक अभिनंदन। धन्यवाद। जय भीम। टॉप न्यूजसाठी सचिन गायकवाड, नाशिक।